मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज आम्ही ठरवलं आहे की शॉपिंगला जाऊया आणि असा प्लॅन आहे की तिघांची सोबतच शॉपिंग करायची. तर टाईम भेटला तर तिघांची सोबत करायची आहे असं असा विचार चालला आहे. तर आता माझी सगळी कामं वगैरे उरकली आहेत घरातली आणि आता मला व्हायचं आहे रेडी. आणि रेडी व्हायचं म्हणजे आता मी विचार करते काय घालू. शॉपिंगला जायला पण काहीतरी नवीन पाहिजे ना. तर आता मी विचार करते काय घालून जाऊ मी शॉपिंगला. कारण नेहमीप्रमाणे आपल्या बायकांकडे कपडेच नसतात ना. तर बघते आता काहीतरी मी चूज करते घालायला आणि पटापट रेडी होते. कारण आता 12 वाजत आलेत आणि आम्हाला तिघांची शॉपिंग एकाच दिवशी करायची असं ठरलं आहे आमचं. कारण नंतर आम्हाला टाईम नाही आहे आणि 1 वीकच आहे आता. तर बघूया आता जसा टाईम मॅनेज होईल तसं तिघांची शॉपिंग करू. तर चला मी फटाफट रेडी वगैरे होते आणि मग भेटते तुम्हाला. तर आता मी झाली रेडी आणि ऑलरेडी खाली गेलेत. माझी वाट बघतायत खाली जाऊन आणि मी इथे तुमच्याशी बोलते. तर बघा अशी मी रेडी झाली आहे. खाली दिसत नाही मला जीन्स. ही अशी काही मी रेडी झाली आहे आता जीन्स तुम्हाला ही माझी फेवरेट जीन्स आहे. बूट कट जीन्स आणि हे माझे फेवरेट हूप्स. कोइन्सिडेंटली आम्ही मॅच झालोय. ब्राऊन आम्ही दोघेही ब्राऊन, कपडे पण ब्राऊन असं काहीतरी झालंय. तर बघा असं आमचं बऱ्याच वेळा होतं. कधी कधी कोणाला वाटत असेल की मॅचिंग घालतात, पण असं काही होत नाही. असं कोइन्सिडेंटली अशी ड्रेसिंग होते आमची. आणि हा टॉप जो रिसेंटलीच मी घेतलाय, हे खाली जाऊन वरती परत आलेत माझी वाट बघून मला घ्यायला. तर आता आम्ही निघालोय, वाजलेत 12:30 आणि आता आम्ही पहिलं जाणार आहे कल्याणच्या मेट्रो मॉलमध्ये. तर तिथे स्मिथची शॉपिंग करू फक्त आणि त्याच्यानंतर मग माझी शॉपिंग करायला जाणार आहे आम्ही. तर मी आता विचार केलाय की म्हणजे मी कन्फ्यूज होते की ड्रेस घेऊ की साडी घेऊ ह्याच्यामध्ये. कारण आता 1 वीकच राहिला आहे. तर मला ब्लाऊज शिवून भेटेल की नाही भेटेल ह्या विचारामुळे मी विचार केला होता की ड्रेसच घेऊ. पण आता विचार केला आहे की साडी घेईन. तर आता बघूया कशी साडी भेटते. साडी मी अशी घेणार आहे, म्हणजे असा डोक्यात विचार चाललाय माझ्या की जेणेकरून मला रेडीमेड ब्लाऊज त्याच्यावर घेता येईल किंवा मिळेल त्याच्यावरती ॲटलिस्ट. म्हणजे मी घालू शकेन जरी मी ब्लाऊज शिवायला नाही दिला तरी. तर असं काही आहे आणि त्याच्यानंतर मग आहोंची शॉपिंग होणार आहे सगळ्यात लास्ट. तर आज सध्या एवढाच प्लॅन आहे, फक्त शॉपिंग आणि शॉपिंग. तिघांची एकत्र शॉपिंग असल्यामुळे आम्हाला पूर्ण 1 दिवस काढावा लागला आहे त्याच्यासाठी. दरवर्षी ना आम्ही 15-20 दिवस महिनाभर आधीच शॉपिंग करत असतो. पण यावेळेस ना लेट झाला आहे आम्हाला शॉपिंगला. टाईम पण नव्हता सगळं मॅनेज करायचं वगैरे, टाईम नव्हता थोडाफार. तर त्याच्यामुळे शॉपिंगला लेट झाला आहे. आणि माझं पहिल्यापासून असं होतं की ड्रेस वगैरे घेईन, त्याच्यामुळे मी एवढी काही घाई पण नाही केली शॉपिंगसाठी की जेणेकरून ड्रेसच घ्यायचा आहे तर मग कशाला आधीच शॉपिंग करू असं. पण आता विचार बदलला आहे माझा. आता साडी घ्यायचा विचार चालला आहे. कारण असं अधूनमधून आपण ड्रेस वगैरे घेत राहतो. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता सण पण आहे तर मग घेऊन टाकूया साडी. तर असं सगळं आहे प्लॅन. तर चला भेटूया आपण तिकडे गेल्याच्या नंतर. आता स्मिथला तिथे किती टाईम लागतोय किती नाही हे काय माहिती नाही आहे. तिथे किती गर्दी वगैरे असेल कारण आज संडे पण आहे. तर मग बघूया आता तिथे किती वेळ लागतोय किती. तर आता आम्ही आलो आहे किड्स सेक्शनमध्ये आणि आता प्रॉब्लेम असा होतो आहे ना की किड्स सेक्शनमध्ये जे कपडे असतात ना तर ते स्मिथला छोटे होत आहेत आणि मेन सेक्शनमधले कपडे मोठे होत आहेत. मॉलमध्ये आल्यावर हे प्रॉब्लेम होतात त्याचे आणि जे आवडतात ते कपडे मग आम्हाला भेटतच नाहीत त्याला घ्यायला. तर आता 3-4 टी-शर्ट जीन्स वगैरे तो गेला ट्राय करायला. तर बघूया आता कसं होत आहेत. खूप सगळे टी-शर्ट वगैरे ट्राय केलेले आहेत आणि 3-4 ड्रेस, पण त्यातले 1-2च आम्हाला आवडलेत, म्हणजे जरा बऱ्यापैकी आहेत. बघूया अजून ट्रायल त्याचं चालू आहे, ट्राय करायचं काम चालू आहे त्याचं.
बघूया कोणतं फिक्स करतोय. कसं वाटतं? कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. डन करायचं. ठीक आहे. तर आता स्मिथची शॉपिंग करून आम्ही निघालोय मॉलमधून. अजून त्यांची शॉपिंग बाकी आहे. असं वाटतं आता शॉपिंग कॅन्सल करावी. घरी जावं. कॅन्सल शॉपिंग कॅन्सल करायची. जाता जाता माझी घेऊ आणि जाऊ घरी. जाता जाता त्यांची घेऊ आणि घरी जाऊ असं म्हणता येते. तर चला आता शोधतोय आम्ही काहीतरी खायला, कारण स्मिथला पण खूप भूक लागली आहे. तर बघूया काय खायला भेटतंय का, कुठे काय चांगलं हॉटेल वगैरे. तर आता जेवण वगैरे झाले आमचं आणि वाजलेत 5:30. तर चला तुम्हाला दाखवते आता मी कोणती साडी घेते किंवा कोणती चूज करते. आता माहिती नाही माझ्या आवडीच्या साड्या भेटत आहेत की नाही, कारण मी विचार एक केलेला असतो साडी घ्यायचा आणि घेते भलतीच. कारण माझ्या आवडीचं जेव्हा आपण जातो ना काही विचार करून की असं घेऊ तसं घेऊ, तर मला वाटतं ते तसं काहीच भेटत नाही. त्याच्यामुळे मी यावेळेस जास्त काही विचार नाही केला. तर बघूया आता कशी भेटते. तर आता आम्ही पोचलोय शॉपच्या बाहेर आणि बघूया आता तिथे काय काय कलेक्शन वगैरे आहे. तर तुम्हाला आता दिसेलच. त्यांनी अशा काही साड्या वगैरे दाखवल्या होत्या आणि मला असं वाटतं की ह्या साड्यांची स्टाईल आता निघून गेली आहे असं मला वाटतंय. मी पहिल्या पण ह्या साड्या पाहिलेल्या आहेत भरपूर आणि ही ना मोठी टेक्स्टाईल आहे. इथे लाईनमध्ये अशा टेक्स्टाईल आहेत मोठ्या मोठ्या आणि खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला दिसतील इथे. अगदी 300-400च्या साड्यांपासून इथे स्टार्टिंग होती आणि ह्या साड्या त्यांनी दाखवल्या होत्या ज्या आता गणपतीमध्ये ना मी बऱ्याच लेडीजच्या अंगावर त्या साड्या पाहिल्या होत्या आणि मला त्या नको पण होत्या. तर ही एक साडी आम्ही बघितली म्हणजे आवडली, तर ही मी ट्राय करून पण पाहिली. त्याच्यानंतर भरपूर साड्या मी पाहिल्या ट्राय करून, त्याच्यामधून एक साडी मी घेतली आहे. तर मी तुम्हाला ती नंतर दाखवेनच. माझी साडी घेऊन झाल्याच्या नंतर आम्ही आलो होतो यांचे कपडे घ्यायला आणि इथे त्यांनी भरपूर कपडे पाहिले आणि त्यांचं चाललेलं की मी फॉर्मलच कपडे घेणार आहे, म्हणजे ऑफिससाठी पण ते यूज होतात. तर इथे आम्हाला तेवढी पण काही खास नाही वाटली. आम्ही ट्राय वगैरे पण म्हणजे त्यांनी ट्राय वगैरे करून पण पाहिली, पण त्यांना एवढी काही ती खास वाटली नाही प्राईसच्या मानाने पण आणि दिसायला किंवा कपडा वगैरे पण असं. त्याच्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या शॉपमध्ये, तर तिथे त्यांना आवडली कपडे. तर तिथे आम्ही 1-2 ड्रेस वगैरे त्यांना जे काय पाहिजे होते ते आम्ही घेतले. तर आता शॉपिंग वगैरे तर झाली आमची सगळी आणि आता निघालोय घरी. थोड्या वेळात घरी पोचू आम्ही. आता मस्त आईस्क्रीम वगैरे घेतो. आहोंची पण शॉपिंग वगैरे झाली, माझी पण झाली आहे. माझी साडी वगैरे आम्ही तिथेच ठेवून आलो आहे फॉल बेडिंगला, तर ती मला 2-3 दिवसाने भेटणार आहे. सो आता मी तुम्हाला काही ते दाखवू शकत नाही. जेव्हा घालेल तेव्हा नक्की तुम्हाला बघायला मिळेलच. आणि ब्लाऊज मला साडीवर घ्यावाच लागेल, कारण मला ब्लाऊज काही शिवून भेटणार नाही आहे. आणि आता अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर आता मस्त आईस्क्रीम वगैरे घेतो आणि जातो घरी. आणि खूप थकलोय. आता वाजलेत 9:45. सकाळी दुपारी म्हणजे 12-12:15 आम्ही बाहेर निघालो होतो. आता 9:45 वाजलेत. तर चला आता असा होता आमचा शॉपिंगचा दिवस. सगळ्यांच्या तिघांच्या शॉपिंग वगैरे मस्त झाल्यात, छान. आणि चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.